ऋषभ हादनकर, सुशील हादनकर. तिकडे काय करत होतो? गाण्याचा ट्रॅक टाकूनच करत होतो. वैभव ना गाण्याचा ट्रॅक. हॅलो. हॅलो. दरम्यान सामना चालू होतोय. राजवाडी विरुद्ध शिंदेवाडी. टॉस जिंकला परेश हळदणकर. उल्हास काका आपली वाट बघतायत आपल्या स्टेजच्या खाली, तर त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅच कडे. टॉस विन झाल्यानंतर राजवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि शिंदेवाडी संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. परत एकदा पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर वैभव यावेळी पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवलाय. एक धाव मिळते. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय ओमकार. एक या धावेने निलेश आता नवीन बॅटर म्हणजे नवीन सलामीवीर स्ट्राईक एंडला येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळी आणि चांगली फील्ड होते त्या ठिकाणी. हाही चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. परत एकदा निलेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. वैभव याचा यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू स्टंपच्या दिशेने जातोय निर्धाव स्वरूपात एसटी रक्षकाकडे. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 4 चेंडू टाकून झाले. त्या 4 चेंडू मध्ये 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि एकच धाव खर्च केले. यावेळी चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने तटवलाय. चांगली फील्ड होते. एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्या होते 2. बिनबाद 2. पहिलं षटक चालू असताना वैभव बघू दे टेम्पल लाईन कडून पहिलं षटक टाकतोय. स्लोअर पद्धतीने चेंडू यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि यावेळी सक्सेसफुल होईल. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय. सामन्यातील येतोय पहिला षटकार. डीजे आता बांधे एंडकडून दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल मंथन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेत. धावसंख्या होते बिनबाद 8. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन येतोय मंथन राजवाडी संघाकडून. उमरे इलेव्हन विरुद्ध आंबेलकरवाडी यानंतरचा सामना. जर आपण आला असाल तर
टॉयलिनशी संपर्क साधायचा आहे. मंथन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पहिला चेंडू टाकते. दुसऱ्या षटकातील यावेळी चांगला चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याला पूल करण्याचा प्रयत्नात चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात एका डॉट बॉलने होते. परत एकदा मंथन पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. त्याला हलकी सन्मान दिलाय कव्हर मध्ये आणि एक धाव मिळेल. धावसंख्येने 1 ने बदल होईल. धावसंख्या होते 9. बिनबाद 9. ओंकार स्ट्राईक एंडला येतोय. ज्याने याआधी एक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि त्यावरती षटकार मारला होता. परत एकदा ओंकार सज्ज होईल. यावेळी मात्र सुरेश चेंडू. परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. चांगली गोलंदाजी करतोय मंथन. 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 चेंडू डॉट गेलेत आणि एका चेंडूवरती फक्त 1 धाव दिली आहे. पुढचा चेंडू मंथन याचा, ओंकार याच्यासाठी. यावेळी चेंडू अटेम्प्ट केलाय. यावेळी चेंडू जाईल निश्चितच बॉर्डर लाईनच्या बाहेर. धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे शिंदेवाडी संघाची. परत एकदा ओंकार तयार. परत एकदा चेंडू उचलला. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? झेल घेण्याचा प्रयत्न होतोय मात्र झेल सुटतोय. अरे ओंकारला जीवदान मिळतंय. याचा फायदा उचलताय. 2 धावा घेत आहेत. धावसंख्या 2 ने बदल होईल. धावसंख्या होते 17. बिनबाद 17. दुसरं षटक चालू असताना प्रथम फलंदाजी करतोय शिंदेवाडी संघ. परत एकदा मंथन ओंकार याच्यासाठी. यावेळी फुल टॉच होता. मिड विकेटला चेंडू तटवलाय. 1 बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. 2 धावा निश्चितच पूर्ण होतील. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होते 19 आणि दुसरं षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शिंदेवाडी संघाची धावसंख्या होते 19. बिनबाद 19. तुषार राजवाडी संघाकडून भगवती टेम्पल एंड कडून तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. तुषार तर स्ट्राईक एंडला त्याच्या समोर असेल निलेश. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निलेश समोर असेल. तुषार याचा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात जातो. यष्टीरक्षकाकडे सुरेश चेंडू होता. परत एकदा तुषार. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटावला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि झेल कंप्लीट करतोय. अरे पहिला धक्का बसतोय शिंदेवाडी संघाला.
पहिला धक्का बसलाय निलेशच्या स्वरूपात शिंदेवाडी संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी वनडाऊन बॅट्समन जातोय. पावस पंचक्रोशीतील टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव दीपक शिंदे स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फेस करेल दीपक. यावेळी पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात मात्र असफल तो होतोय. चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय तुषार राजवाडी संघाकडून. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत आणि एका चेंडूवरती विकेट. यावेळी शॉर्ट चेंडू होता. स्कोअर लेगच्या दिशेने तटवलाय चेंडू. कोणी क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. परत एकदा तुषार या आधीच्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल तुषार. दीपक याच्यासाठी यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुल झालाय. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावे. एकोणतीस धावसंख्येवरती पोहोचलाय शिंदेवाडी संघ. दुसरं षटक चालू असताना तुषार दुसरं षटक टाकतोय राजवाडी संघाकडून. परत एकदा दीपक आल्या 2 चेंडूवरती एका चौकार मारलाय, एक षटकार मारलाय. तिसरा चेंडूही फेस केलाय. हाही चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 3 चेंडू मध्ये 14 धावा दीपकने केल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना शिंदेवाडी संघाने 33 धावा केलेत आणि 34 धावाचं आव्हान ठेवलंय राजवाडी संघासमोर. 18 चेंडू आणि 34 धावा. हा सामना जिंकण्यासाठी 34 धावा करू शकतात का राजवाडी संघ या 18 चेंडूंमध्ये, हे आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावात. तोपर्यंत आपण जाऊया संगीत मैदानी डीजे उगेश हळदणकर. आम्ही यानंतर होणारा सामना उमरे 11 विरुद्ध आंबेलकरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं. टॉस होत आहे यानंतरच्या सामन्याचा. आंबेलकरवाडी विरुद्ध
फोन नाही त्याच्याकडे मला अक्कल नको हे कोणाला भेटेल दुसरा? अमेरिकवाडी संघाने हा नाणेफेक जिंकलाय. धावाचं आव्हान ठेवलंय राजवाडी संघासमोर. राजवाडी संघाकडून या 34 धावाचं आव्हान घेऊन 2 सलामीवर मैदानात आलेत. काय नाव आहे कोण आहे? तुषार आणि अभिषेक लाड. लेफ्ट हँड बॅट्समन तुषार पहिला चेंडू फेस करतोय आणि निर्धाव स्वरूपात जातोय. निर्धाव चेंडूने या दुसऱ्या डावाची ही सुरुवात होते. मित्र जरा बॉलरचं नाव सांग ना. निलेश. थँक्यू निलेश. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू भगवती टेम्पल एंड करून सुरुवात होते. पुढचा चेंडू हाही चेंडू सुरेख होता. मोठा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपात हाही चेंडूची सांगता होते. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकतोय निलेश. तुषार याच्यासाठी 34 धावा करायचे असतील 3 षटकांमध्ये. परत एकदा निलेश 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतः यष्टीरक्षक दीपक शिंदे चेंडू फील्ड करतोय. रनआउटचा संधी आहे. मोठा अपील होतोय मात्र पंच फेटाळून लावतायत. 1 धाव मिळेल. या एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय तुषार. 1 धाव झाली आहे राजवाडी संघाची. शिंदेवडी मावळेंगे. अरे बाबू तू हो तो दीपक शिंदे तो माहिती ना आंबा व्यापारी आहे तो. मग तो किपर तो. परत एकदा निलेश पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली होती. आता 4था चेंडू टाकतो. आता असेल समोर अभिषेक सलामीवीर. यावेळी चेंडू फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंगर बाउंड्री घेतोय. झेल करण्याचा प्रयत्न होतोय मात्र झेल सुटते. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्या होतोय 2. बिनवाद 2. चांगली गोलंदाजी करतो निलेश. 4 चेंडू त्याने टाकले. या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केलेत. हर्षवर्धनकर यांचं आगमन होतंय आमच्या स्टेजवरती. परत एकदा निलेश यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन तुषार स्ट्राईक एंडला असेल. पहिल्या षटकातील 5वा चेंडू निलेश याचा. तुषार याच्यासाठी फुल टॉस होता. चेंडूचा फायदा मात्र नीटचा उचलता आला नाही. तुषार याला ऑन द कार्पेट मारलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्येत 3. बिनबाद 3. पहिले षटक चालू.
थांबा डीजे, मी तुम्हाला चान्स नक्की देणार, नंतर वाजवा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अभिषेक याच्यासाठी. हाही चेंडू कट करायचा होता, मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू निघून जातो सरळ यष्टीरक्षकाने. पहिल्या षटकाची सांगता होते, धावसंख्या होतीये 3, बिनबाद 3. येस डीजे. शिंदेवाडी, जर बॉलरचं नाव आमच्या बरोबर पोचवायचं आहे. ओमकार. ओमकार येतोय दुसरं षटक घेऊन शिंदेवाडी संघाकडून. 12 चेंडू आणि 33 धावा असं आव्हान असेल राजवाडी संघासमोर. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केला, चेंडू खाली निलेश असेल आणि निश्चितच झेल होईल आणि पहिला धक्का बसतोय तुषारच्या स्वरूपात राजवाडी संघाला 3 या धावसंख्येवरती. वेळेवर बंद करता हे मला लय आवडतं. परत एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर परत एकदा ओमकार नवीन बॅटर वैभव राजवाडी संघाकडून वन डाऊन बॅट्समन आलाय आणि यावेळी दुसराही चेंडू निर्धाव स्वरूपात टाकतोय. चांगले षटक टाकतोय दुसराही. यावेळी आखोड टप्प्याचा चेंडू फसलाय, पाहूया. आणि यावेळी बाद. माईक बंद झाला उलस का? हॅलो हॅलो हॅलो
बास द्या जरा, बास द्या. हॅलो हू हू. हॅलो हॅलो. हॅलो. आणि या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. मंथन यांनी धावसंख्या होते 10. यानंतर येणारे चेंडू असतील 7 आणि या 7 चेंडूवरती राजवाडी संघाला करायचे असतील 24 धावा. 7 चेंडू 24 धावा. हा सामना जिंकण्यासाठी पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू दुसऱ्या डावातील. यावेळी अभिषेकने मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने हवेत उडवला. चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय 6 धावेसाठी. आउट ऑफ द पार्क. बॉर्डर लाईनच्या बाहेर म्हणजे 3 6 मारावे लागतील राजवाडी संघाला. अभिषेक असेल, सॉरी मंथन असेल स्ट्राईक एंडला, तर बॉलर येतोय. बॉलरचं नाव जरा आमच्या बरोबर पोचवा. बॉलर सागर. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडूतले 3 चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर मारावे लागतील राजवाडी संघाला. मंथन स्ट्राईक एंडला, सागर गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. भगवती टेम्पल एंड कडून शेवटच्या षटकाचा सुरुवात करतोय. त्यातला पहिला चेंडू, 6 चेंडू 18 धावा. यावेळी पोरदा तटाचा वैभव शिंदे जेल खाली येतोय, जेल बाद होतोय. मंथन पाच चेंडू आणि 18 धावा. पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर यावेळी चेंडू फुलटाच होता. लॉंगल बॉर्डर लाईनच्या येतोय. क्षेत्ररक्षक जयंत खाली आहे, जेल बाद होतोय आणि सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद. चेंडूवरती सलग 2 फलंदाजांना बाद केले आणि हॅट्रिकचा चान्स असेल सागर याच्याकडे. या स्पर्धेतलं पहिला हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल घेऊन भगवती टेम्पल एंड कडून सागर
नितीन याच्यासाठी चेंडू हवेत आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, झेल होईल का, मात्र झेल सुटतोय आणि हॅट्रिक ही चुकते, याचा फायदा मात्र उचलला जातोय. 1 2 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या होते 19 आणि यानंतर 3 चेंडूत 15 धावा करायचे असतील राजवाडी संघाला. आता स्ट्राईक एंडला अभिषेक लाड, जो सलामीवीर म्हणून आला होता राजवाडी संघाकडून. 3 चेंडू आणि 15 धावा या चेंडूवरती या मॅचची सर्व मदार असेल. हा चेंडू फटकारला, चेंडू कट केलाय, बाऊया स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय आणि झेल बाद होतोय. अभिषेक लाड जोडी संघाकडून स्ट्राईक एंडला आता 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. सागर चांगली गोलंदाजी करतोय, फक्त 3 धावा त्याने खर्च केलीत आणि 3 फलंदाजांना त्याने बाद केलंय. यावेळी ऑन द कार्पेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या चेंडूने तटवलाय. 1 धाव तर मिळेल आणि आता यानंतर फक्त शेवटचा चेंडू बाकी असेल. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू आणि 14 धावा. सागर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 1 चेंडू 14 धावा. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलाय. पाहूया झेल होऊ शकतो का नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 10 धावांनी पराभूत होतोय राजवाडी. जो सामनावीर ठरलाय, ज्याने 7 बॉल मध्ये 17 धावा केल्या होत्या, तो 2 एकूण 7 चेंडू मध्ये 17 धावा केल्या होत्या आणि त्याबरोबर